नमस्कार. सुगंधी शेती आणि सुगंधी वनस्पतीची शेती हा एक वेगळा पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या समोर उपलब्ध होतोय आणि हा पर्याय शेतीसाठी कसा चांगला आहे, कसा फायदेशीर आहे याच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत आज आपण. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी द्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी प्राध्यापक कपिल इंगळे सर, जे कृषी विद्या विषयाचे विषय विशेषज्ञ आहेत, ते इथलं अटकळी उपक्षेत्रातील सगळं सुगंधी वनस्पतीचं क्षेत्र पाहत असतात आणि त्यांच्या सविस्तर मार्गदर्शनाखाली सुगंधी वनस्पतीच्या तेल निर्मितीचा सगळा व्यवसाय आणि सगळी शेती या ठिकाणी आपण करत असतो. तर यामध्ये नेमक्या व्यवसायाच्या काय संधी आहेत, शेतकऱ्यांना एक पर्याय कसा उपलब्ध होऊ शकतो, याच्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला मी सरांचं ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. सर, जसं आपण म्हणतो की पारंपरिक शेतीला काहीतरी पर्याय उपलब्ध व्हायला पाहिजे, कारण पारंपरिक शेतीमध्ये आहे तसा नफा शेतकऱ्यांना आजकाल मिळत नाही. मग त्याला सुगंधी शेती कसा पर्याय ठरू शकतो किंवा सुगंधी वनस्पतीचं जे अर्थकारण आपण म्हणतो हे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतं, तर आम्हाला आपण थोडक्यात सुगंधी शेती म्हणजे काय याच्याबद्दल थोडं सांगा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी कडून साधारणतः 2022 पासून आपण इथे आपलं जे उपकेंद्र आहे अटकळी येथील तालुका बिलोली, इथे सुगंधी वनस्पतीचं तेल निर्मितीचं युनिट आपण इथं उभारलेलं आहे 2022 साली. आणि 2022 पासून सातत्याने मागील 3 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या सुगंधी वनस्पतीचं आपलं जमीन आहे, आपलं हवामान आहे, इथं कुठले पिकं होऊ शकतात याच्यावर एक आमचा 2 ते 3 वर्षाचा अभ्यास त्या ठिकाणी चालू आहे. आता सुगंधी वनस्पती तुम्हाला जर सांगायचं झालं तर ही काय आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे, कारण हजारो वर्षापासून आपला भारत देश हा अतिशय वैविध्यपूर्ण किंवा बायोडायव्हर्सिटीने पूर्ण भरलेला आपला देश असं म्हणायला काही हरकत नाही. साधारणतः जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आपण जर बघितलं तर आपल्याकडे वेगवेगळं वातावरण, वेगवेगळं जमीन, सगळ्याच पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तुम्हाला जर ही सुगंधी वनस्पतीचा उल्लेख आपण पूर्वी हजारो वर्षापूर्वी आपली जी काही संत आहेत किंवा आपल्याकडले जे ऋषीमुनी होते ह्याच्यामध्ये वेदामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला पाहावयास मिळतो. आणि कालांतरानं काय झालं की आपण ते जुन्या गोष्टी आहेत ते विसरत गेलो आणि व्यावसायिक शेतीकडे आपण सगळेजण वळलेलो आहोत. आता ह्या सुगंधी वनस्पतीचा जर विचार केला तर जगामध्ये याचं खूप मोठं मार्केट सध्या उपलब्ध आहे. तर जागतिक मार्केटचा जर विचार केला सध्या तर जवळपास 85,000 कोटीचं जगामधलं मार्केट ह्या सुगंधी आणि औषधी वनस्पतीचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आपल्या भारताचा जर वाटा आपण याच्यामध्ये जर बघितला तर अतिशय नगण्य भारताचा याच्यामध्ये वाटा आहे. फक्त 1 ते 2% आपला जागतिक ग्लोबल मार्केटमध्ये या सुगंधी वनस्पती आपल्या भारताचा वाटा आपल्याकडे येतो. आणि भारत सरकारचं तुम्हाला माहित आहे CSIR जी संस्थान आहे, ते CSIR नंतर अंतर्गत जे सीमॅप नावाचं जे इन्स्टिट्यूट आहे, जे ज्याचं मुख्यालय लखनौ येथे आहे, ज्याचे वेगवेगळे रिजनल सेंटर आहे, सेंटर फॉर अरोमॅटिक अँड मेडिसिनल प्लांटच्या संशोधनाचं जे काम करतात, त्यांनी भारतामध्ये जवळपास 1500 वेगवेगळ्या प्रजातीचा सुगंधी वनस्पतीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यामधल्या 500 ज्या जाती आहेत त्या 500 जातीला केमिकल असेल, अरोमॅटिक असेल किंवा मेडिसिनल व्हॅल्यू असणाऱ्या 500 जातीचं आयडेंटिफाय 500 जाती केलेल्या आहेत. आणि त्या 500 जातीमधल्या साधारणतः 50 जाती अशा आहेत की ज्याचं कमर्शियलायझेशन झालेलं आहे आपल्या भारत देशामध्ये. आणि त्याच्यामधल्या 15 जाती अशा आहेत ज्या सुगंधी वनस्पतीच्या ज्याला व्यावसायिक इंडस्ट्रीयल टच आहे किंवा ज्याचं मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमध्ये मागणी आहे. आता त्याच्यामधल्या कोणत्या जाती आहेत तर साधारणतः मुख्यत्वे करून भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचा विचार करूया, मराठवाड्याचा विचार करूया, त्याच्यामध्ये व्यावसायिक तत्वावर मागील काही 4-5 वर्षामध्ये जेरेनियम आहे, त्याच्यानंतर पामारोजा आहे, त्यानंतर लेमन ग्रास आहे, सिट्रोनिला आहे, मेंथा आहे, दौना आहे, त्याच्यानंतर निलिगिरी आहे. अशा सारख्या वेगवेगळ्या वनस्पती ज्या आहेत, सुगंधी वनस्पती आहेत, त्याची लागवड महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये व्यावसायिक तत्वावर मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि या सुगंधी वनस्पतीच्या जे तेलाची निर्मिती आहे ते पानापासून होतं, फुलापासून होतं आणि खोडापासून होतं, मुळापासून होतं. असा वेगवेगळ्या वनस्पतीच्या अवयवापासून आपण सुगंधी वनस्पतीचं तेलाची निर्मिती, ज्याला आपण इसेन्शियल ऑइल म्हणतो,
त्याची निर्मिती आपण करू शकतो. हे जे आपण सुगंधी वनस्पतींबद्दल सांगितलं, याच्यासाठी साधारणतः आपल्या भागातील जमीन निवडायची असेल तर ती कशा प्रकारची असावी यावर थोडंसं प्रकाश टाका. आता आम्ही ह्याचा मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये जे अभ्यास केलेला आहे, तर जे आपल्या मराठवाड्यातल्या जमिनी आहेत त्या अतिशय जे नदीच्या खोऱ्यातल्या जमिनी म्हणतो, ज्या भारीच्या जमिनी आहेत, त्या ठिकाणी ह्या वनस्पतीची लागवड करणं संयुक्तिक ठरणार नाही. आमचा अनुभव त्याच्यामध्ये असा आलाय की ज्या एकदम ज्याला ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो किंवा डीप ब्लॅक कॉटन सॉइल आहे, त्या ठिकाणी आपल्याला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगाचा, वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव झालेला किंवा तेलाची कमी रिकव्हरी आपल्याला या ठिकाणी आढळून आली. तर ज्या मुरमाड जमिनी आहेत, हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीनं होतो आणि ज्याचा सामू साधारणतः 6.5 ते 8 पर्यंत ज्या जमिनीचा सामू आहे, अशा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या उत्कृष्ट निचरा असणाऱ्या जमिनीमध्ये आपण ह्या सुगंधी वनस्पतीची लागवड साधारणतः बागायती परिस्थितीमध्ये आपण ह्याची लागवड करू शकतो व्यावसायिक तत्व. आता आपण इथे आपल्या पाठीमागे बघतोय की मोठमोठे मशिनरी या ठिकाणी आहेत. हे जे यंत्र आहेत, आपण पिकाची लागवड केल्यानंतर ते जे तेल काढण्याची पद्धत आहे ती कशा पद्धतीची आहे, त्याच्यासाठी लागणारे जे यंत्र आहेत ते कुठून घ्यायचे आणि त्याचा सेटअप कसा करायचा ह्याबद्दल आता शेतकरी मित्रांनो, आपण जर ह्याची जर शेती व्यावसायिक तत्वावर जर करतो म्हणलं आपण, तर आपल्याकडे लागवड करणं प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे, परंतु लागवड झाल्यानंतर आपल्याला प्रक्रिया करणं याच्यामध्ये अत्यंत गरजेचं आहे. तर प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही आपल्या मागे बघत असाल तर ह्याला आपण स्टीम डिस्टिलेशन युनिट म्हणतो, म्हणजे वाफेवर चालणारं तेल निर्मिती करणारं यंत्र आहे. ह्याच्या माध्यमातून आपण ह्याच्या वेगवेगळ्या ज्या सुगंधी वनस्पती आहे त्याच्यापासून, त्याच्या पाल्यापासून म्हणा, त्याच्या फुलापासून म्हणा, त्याच्या मुळापासून म्हणा, त्याच्या खोडापासून म्हणा, अशा वेगवेगळ्या अवयवापासून आपण ह्याच्या इसेन्शियल ऑइलची निर्मिती करू शकतो. आता हे मागे तुम्ही जे यंत्र बघत असाल, तर हे यंत्र जे आहे ते साधारणतः 2 पद्धतीचं आपल्याला मार्केटमध्ये आज सध्या उपलब्ध आहे. एक म्हणजे लोखंडी मॅन्युफॅक्चरिंग असणार, ज्याला MS मध्ये आपण म्हणतो, ते MS मध्ये यंत्र हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, किंवा SS मध्ये ज्याला आपण स्टेनलेस स्टील मध्ये म्हणतो. तर अशा पद्धतीचं स्टेनलेस स्टील मध्ये सुद्धा हे स्टीम डिस्टिलेशन युनिट मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर आपण स्टेनलेस स्टील मध्ये जर ही युनिट खरेदी करतो म्हणलं तर या युनिटची किंमत साधारणतः 9 लाखापासून ते 10-10.5 लाखापर्यंत आपल्याला हे 1 टन कॅपॅसिटीचं यंत्र आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि MS मध्ये जर घेतो म्हणलं तर साधारणतः 6.5 लाखापासून ते 7-7.5 लाखापर्यंत आपल्याला हे MSचं यंत्र मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. आता ह्या यंत्राचे 4 पार्ट आपल्याला पाहावयास मिळतात. हे बेसिक साधारणतः स्टीम वर आधारित हे यंत्र आहे. पहिलं जे याच्यातला जो भाग आहे ज्याला आपण बॉयलर म्हणतो, तर हे बॉयलर जे आहे तर याच्यामध्ये आपण याला काही कुठल्याही इंधनाची म्हणजे इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाही. आपल्याकडे उपलब्ध असणारं लाकूड जे आहे, जळाऊ लाकूड जे म्हणतो, त्या जळाऊ लाकडावर आपण हे बॉयलर आपण पेटवू शकतो आणि याच्यापासून स्टीम जनरेट करू शकतो. तर हे तुम्ही बॉयलर बघा, साधारणतः लाकडाचं लाकूड त्याच्यामध्ये टाकलं जातं आणि साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये याच्यामध्ये पाण्याची वाफ तयार होऊन ती जी स्टीम आहे, ती वाफ आहे, ते ह्या 2 व्हेसल्स या ठिकाणी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पाला भरल्या जातो. जे काही सुगंधी वनस्पतीचा पाला आहे तो ह्या व्हेसल्समध्ये भरल्या जातं आणि त्याला एका बंद झाकणाने बंद केल्यानंतर ते साधारणतः अर्ध्या पाऊण तासानंतर आपण त्याच्यामध्ये स्टीम पास करतो. आणि स्टीम पास केल्यानंतर साधारणतः तो जो पाला टाकलेला आहे ते 3 ते 4 तासापर्यंत आपल्याला याला स्टीम पास केल्यानंतर त्या पाल्यामधून ऑइल एक्स्ट्रॅक्शन होऊन त्या ऑइल नंतर हे पुढचा जो पार्ट आहे याला 2 कंडेन्सर दिलेले आहेत. ते पहिलं एक प्रायमरी कंडेन्सर आहे जे छोट्या स्वरूपामध्ये आहे आणि दुसरं एक मोठं कंडेन्सर आहे ज्याला सेकंडरी कंडेन्सर असं म्हणतो. त्याच्यामध्ये या कुलिंग टॉवर मधून आपण पाण्याची पास करून साधारणतः ऑइल सेपरेटर म्हणजे बॉयलर आहे, वेसल्स आहे, 2 कंडेन्सर आहे आणि ऑइल सेपरेटर आहे, अशा पद्धतीचं या युनिटचं साधारणतः सेटअप आहे. आता हा संपूर्ण युनिट ज्याची तुम्ही किंमत सांगितली ती किंमत पाहता एका साध्या शेतकऱ्याला हे परवडण्यासारखं नाही. त्यामुळे आपण याच्यावरती काही सरकारी योजना आहेत का किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे शेतकरी एकत्रित येऊन ह्या गोष्टी विकत घेऊ शकतात, असं काही आहे का? शेतकरी मित्रांनो, कारण हे जर युनिट आपण उभारतो म्हणलो, साधारणतः 1 टन कॅपॅसिटीचं युनिट जर आपण उभारतो म्हणलो
तर ह्याला पूर्ण क्षमतेनं जर आपण चालवायचा जर विचार केला, साधारणतः ऑक्टोबर पासून ते साधारणतः पुढच्या मे पर्यंत आपण साधारणतः 8 ते 9 महिने जर ह्या युनिटला आपण जर वर्षभरामध्ये रन करतो म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 50 ते 60 एकरवर ह्याचं प्रक्षेत्रावर लागवड वेगवेगळ्या सुगंधी वनस्पतीची करणं आपल्याला गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला की बाबा ह्याच्यासाठी वैयक्तिक शेतकरी करू शकेल का गटाच्या माध्यमातून किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून युनिट उभे करतो. शक्यतो आपण हे जे स्टीम डिस्टिलेशन युनिट आहे आपण वैयक्तिक स्तरावर उभं न करता शेतकरी गट असतील, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यावसायिक तत्वावर जर आपण याची जर शेती करतो म्हणलं तर सगळ्यांनी एकत्र येऊन हे युनिट जर उभा केलं तर अत्यंत संयुक्तिक ठरेल. आणि शासनाच्या विविध योजना याच्यासाठी या युनिट उभारणीसाठी आज सध्या आहेत. त्याच्यामध्ये भारत सरकारचं जे अरोमा मिशन आहे तर अरोमा मिशन मधून आपल्याला काही जवळपास 50% याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना अनुदान ह्या युनिटच्या उभारणीसाठी मिळू शकतं. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या जे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणतो आपण, पोखराड 1 जो टप्पा होता तो संपलेला आहे सध्या, पोखराड 2चा टप्पा आता सुरू होतोय. तर त्या पोखरा योजना आहे, त्यानंतर अन्न प्रक्रिया योजना आहे, PFME ज्याला म्हणतो, किंवा अशा शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत किंवा स्मार्ट योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजनेमध्ये आपण ह्या युनिटला शासनाकडून 35% ते साधारणतः 60% आपल्याला अनुदानाची तरतूद शासनाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये या युनिटच्या उभारणीसाठी आपल्याला आहे. आता आपण ज्या वनस्पतींची नावं या ठिकाणी घेतली की ज्यांचा वापर आपण तेल उत्पादनासाठी या ठिकाणी करतो, तर त्या प्रत्येक वनस्पतीच्या मागे जो तेलाचा उतारा आहे किंवा तेल उत्पादन आहे ते कशा पद्धतीने आपल्याला मिळतं त्याच्याबद्दल. आता आपण जे मागच्या 3 वर्षामध्ये आपण इथे 3 ते 4 पिकाचे प्रात्यक्षिक आपण या प्रक्षेत्रावर आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला जेरेनियम नावाची जी वनस्पती होती ते जेरेनियम वनस्पतीची लागवड आम्ही 3 ते 4 एकरवर केली आणि सातत्यानं 2 वर्ष आम्ही त्याच्यामध्ये प्रयोग घेतले. परंतु आमच्याकडे इथे भारीची जमीन आणि पडणारा पाऊस त्याच्यामुळे हे पीक आपल्याकडं घेणं आपल्याला शक्य झालं नाही. तर ह्या जेरेनियम नावाच्या वनस्पतीचं जर आपण एकदम हलक्या कोरडवाहू जमिनीमध्ये, कमी मुरमाड जमिनीमध्ये जर लागवड केली तर साधारणतः 0.1% म्हणजे 1 टन पाल्यापासून आपल्याला 1 किलोपर्यंत आपल्याला तेलाची निर्मिती यापासून होऊ शकतं जेरेनियम पिकामध्ये. त्यानंतर पामारोजा नावाचं जे पीक आहे जे की हलक्या मुरमाड आणि कमी व्यवस्थापनामध्ये येणारं हे जे पीक पामारोजाचं आपण ज्याला मराठी भाषेमध्ये तिखाडी अशी म्हणतो, तर ह्या तिखाडीचं जे काही रिकव्हरी आहे, ज्या पामारोजाची रिकव्हरी आहे ते 0.4% to 0.5% म्हणजे 1 टनापासून साधारणतः 4 ते 5 किलोपर्यंत आपल्याला याच्यात तेलाची निर्मिती होऊ शकतं. त्यानंतर इतर जी 2 पिकं आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ट्रायल घेतलेलं आहे त्यामध्ये लेमन ग्रास आणि सिट्रोनिला. तर सिट्रोनिला हे जे पीक आहे याच्यामध्ये साधारणतः 0.8 ते 1% म्हणजे 1 टनाला 8 ते 10 किलोपर्यंत आपल्याला तेलाचं उत्पादन या सिट्रोनिला पिकापासून होऊ शकतं. आणि लेमन ग्रास जे पीक आहे त्या लेमन ग्रास पिकापासून आपल्याला साधारणतः 0.4 ते 0.5% म्हणजे 4 ते 5 किलो प्रति टनापर्यंत आपल्याला रिकव्हरी त्याच्यामध्ये मिळू शकतं. ही झाली बहुवार्षिक पिकं मी जे तुम्हाला सांगितले, जेरेनियम आहे, लेमन ग्रास आहे, सिट्रोनिला आहे, पामारोजा आहे, त्यासारखी ही बहुवार्षिक पिकं आहेत जे साधारणतः 4 ते 5 वर्षापर्यंत चालतात. नंतर काही हंगामी पिकं आहेत ज्याला आपण आर्टिमिशिया किंवा आपण ग्रामीण भाषेमध्ये दौना म्हणतो. तर दौनासारखं हंगामी पीक जे आहे साधारणतः 3 ते 4 महिने कालावधीचं जे पीक आहे त्या पिकामध्ये सुद्धा आपण 1 एकरमध्ये साधारणतः 4 ते 5 किलोपर्यंत आपण जे की हाय व्हॅल्यू क्रॉप आहे 4 ते 5 किलोपर्यंत आपण साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये 1 एकरमधून तेलाची निर्मिती करू शकतो. आता हे तेल उत्पादन आपण सगळं झाल्याच्या नंतर ह्या तयार झालेल्या तेलाचं आपण पॅकेजिंग कशा प्रकारे करतो किंवा त्याला आपण स्टोरेज आपल्याला साठवणूक करायची असेल ते कशा प्रकारे करतो त्याच्यावर थोडंसं सांगा. आता ह्याची जर तेव्हा आपण तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांची तेलाची निर्मिती केल्यानंतर आता जे मागे ऑइल सेपरेटर तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये पाणी आणि तेल सेपरेट होतं आणि ते तेल आपण एक काचेच्या बाटलीमध्ये आपण कलेक्ट करून ठेवू शकतो. आणि तुम्ही इथं समोर बघत असाल अशा पद्धतीचं हे वेगवेगळ्या सुगंधी वनस्पतीचं तेल आहे. हे पामारोजा आहे, लेमन ग्रास आहे, त्याच्यानंतर सिट्रोनिला आहे आणि हे जेरेनियम आहे. अशा 4 पद्धतीचं ऑइल जे आहे ते आपण प्लास्टिक बॉटलमध्ये किंवा ग्लास बॉटलमध्ये आपण असं काही विशिष्ट कालावधी नाही, आपण साधारणतः
किती कालावधीसाठी आपण ह्या तेलाला आपण स्टोअर करू शकतो? कच्च्या स्वरूपामध्ये याला आपण साठवणूक करू शकतो. ज्यावेळेस याला बाजारभाव चांगला मिळतो त्यावेळेस आपण याची बाजारामध्ये आपण याची विक्री करू शकतो. हे झालं तेल मुख्य उत्पादन. आता याला काही बाय प्रॉडक्ट्स पण याचे असतील ज्याचं आपण मूल्यवर्धन करतो किंवा मूल्यवर्धन सेवा आपण ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीचं काही आहे का? आता ह्याच्यामध्ये जसं याला आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जर आपल्याला अधिकचा नफा शेतकऱ्यांना जर घ्यायचा असेल तर तेलाची निर्मिती न केलीच पाहिजे, पण तेलाच्या निर्मितीसोबत याच्यापासून जे काही बाय प्रोडक्ट बनू शकतो, म्हणजे आपण याचं डिस्टिलेशन केल्यानंतर जो काही याच्यामध्ये 2 बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतात. एक म्हणजे ज्याला आपण तेलाची निर्मिती केल्यानंतर राहिलेला जो उरलेला चौथा आहे जो निर्मिती केल्यानंतरचा, तर त्याच्यापासून आपण वेगवेगळे बाय प्रोडक्ट जर बनवले. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं तर जेरेनियम जे पीक आहे, तर जेरेनियम हे सुगंधी वनस्पती पीक आहे. तर ह्याच्यापासून जेरेनियमचा जो पाला आहे, उरलेला जो पाला असतो, त्याच्यापासून आपण धूपबत्ती आहे, अगरबत्ती आहे किंवा बायोकोल्स म्हणतो आपण ज्याला आपण म्हणतो, जे आज मोठ्या प्रमाणामध्ये बॉयलरसाठी थर्मल इंडस्ट्रीमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये बायोकोलची मागणी आहे. तर अशासारखे किंवा अगरबत्ती आहे किंवा जे हायड्रोसोल म्हणजे पाणी जे काही वेगळं सेपरेट होतं, तर ते हायड्रोसोल आहे. ते आपण जे सोप इंडस्ट्री आहे किंवा इतर काही कॉस्मेटिक्स इंडस्ट्री आहे याच्यासाठी आपण ते हायड्रोसोलची पण विक्री याच्यामधून करू शकतो. आणि पामारोजा किंवा जे सिट्रोनिला आहे किंवा लेमन ग्रास आहे, ह्याचा जे काही उरलेला जो पाला असतो तो आपण वाळलेला चारा म्हणून जनावरांसाठी वापरू शकतो. किंवा त्याच्यापासून वर्मी कंपोस्ट आहे किंवा चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट आहे जे की आज शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये ज्याची गरज आहे. तर अशा पद्धतीचं वर्मी कंपोस्ट याची सुद्धा निर्मिती आपण वेगवेगळ्या पद्धतीने याचं व्हॅल्यू ऍडिशन वेगळ्यापासून त्या पद्धतीने करू शकतो. किंवा मी तुम्हाला सिट्रोनिला बद्दल सांगतो. सिट्रोनिलामध्ये पण वेगवेगळ्या 4 प्रजाती त्याच्यामध्ये लागवड केल्या जातं. तर सिट्रोनिलामध्ये एक प्रजाती अशा आहे ज्याच्यामध्ये बायोपेस्टिसाइडची निर्मिती पण आपल्यामध्ये त्याच्यामध्ये केल्या जातं. तर ते सिट्रोनिलाच्या पासून आपण काही ऍडिशनल घटक त्याच्यामध्ये टाकून, म्हणजे दशपर्णी अर्क आहे किंवा निंबोळी तेल आहे किंवा वेगळ्या वनस्पतीचा अर्क आहे, असं जर आपण त्याच्यामध्ये जर ऍड करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे बायोपेस्टिसाइड आहे तर बायोपेस्टिसाइडची सुद्धा निर्मिती आपण त्याच्यामध्ये करू शकतो. किंवा जेरेनियम पासून हाय ग्रेड परफ्युम्स बनल्या जातात, सोप्स बनल्या जातं, कॉस्मेटिक्स बनल्या जातात. अशा अनेक पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण व्हॅल्यू ऍडिशन याच्यामध्ये निवड तेलाचा निर्मिती न करता आपण याच्यामध्ये 1000 पटीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन. एकंदरीत खूप जास्त आपल्याला या ठिकाणी वाव आहे. फक्त तेल म्हणून नाही तर इतर पदार्थ देखील किंवा इतर याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. आता सर्व झाल्यानंतर मूळ मुद्दा येतो तो बाजारभावाचा. कारण आपण थोडंसं वेगळं काही करायचं म्हटलं तर बाजाराची उपलब्धता आणि त्याला असलेला बाजारातला भाव, या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर आपण हे जे तेल आपण उत्पादन करतोय याला कुठल्या बाजारामध्ये विकायचं आणि काय भाव त्याला मिळतो याच्यावर थोडंसं सविस्तर. आता ह्याची जर सगळ्यात महत्वाचं आहे की याचं शेतकरी कधी लागवड करू शकतात, त्याचं जर यशस्वी पद्धतीने विक्री होत असेल तर शेतकरी मित्रांनो, आपण याला मी जसं सांगितलं तुम्हाला, जागतिक मार्केट खूप मोठं आहे. ह्याला जसं एक्सपोर्टला स्कोप आहे तसं भारतातलं डोमेस्टिक मार्केट सुद्धा खूप मोठं आहे. म्हणजे जसं बाहेरील मार्केट जेवढं मी 85,000 करोडचा तुम्हाला जो आकडा सांगितला ग्लोबल मार्केटचा, तसं डोमेस्टिक मार्केट सुद्धा खूप मोठं आहे. सध्या आम्ही मुंबई असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल किंवा बिदर असेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आम्ही टायअप केलेला आहे. आता मुंबई इथे HS केळकर अँड कंपनी जे आहे, केवा म्हणून आहे, जे जेरेनियम आणि पामारोज ऑइल खरेदी करतं. त्याच्यानंतर BBK स्पेशालिटी म्हणून एक मुंबई स्थित कंपनी आहे, ते सुद्धा जेरेनियम आहे, पामारोजा आहे, लेमन ग्रास आहे, सिट्रोनला याच्या ऑइलची खरेदी करतं. त्याच्यानंतर लोकनाथ इसेन्शियल ऑइल्स म्हणून एक बेंगलोर स्थित कंपनी आहे, ज्यांच्याकडे आम्ही जेरेनियम, लेमन ग्रासचं मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. किंवा बिदर येथील स्थित बायोमॅप नावाचं उद्यान हर्बल मॅट्रिक्स नावाचं एक कंपनी आहे, त्यांनी सुद्धा सिट्रोनला आणि लेमन ग्रास अशा वेगवेगळ्या तेलाचं मार्केट आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आणि याचं बाजार मूल्य जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर साधारणतः जेरेनियम नावाचं जे तेल आहे, इसेन्शियल ऑइल आहे, आता सध्याचं मार्केट हे साधारणतः 10,000 पासून प्रति किलो ते 12,000 रुपये प्रति किलो पर्यंत याचं बाजार मूल्य आहे. त्यानंतर पामारोजा ऑइल जे आहे त्याचं सध्याचं बाजार मूल्य साधारणतः 2200 रुपयापासून ते 2500 रुपये प्रति किलो
या पद्धतीने याचं बाजार मूल्य आहे. आणि लेमन ग्रास जे आहे ते 1,000 रुपये ते 1,200 ते 1,500 रुपये प्रति किलो या पर्यंत याचं लेमन ग्रासचं मार्केट आज आहे. आणि सिट्रोनिला ऑइल जे म्हटलं मी तुम्हाला सांगितलं त्याचं ऑइल साधारणतः 800 रुपयापासून ते 1,200 रुपयापर्यंत प्रति किलो पर्यंत याचं बाजार भाव आहे. याच्या विक्रीला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी नाही. त्याच्यानंतर मार्केट मध्ये प्रचंड या इसेन्शियल ऑइलला मागणी आहे. फक्त आपल्याला व्यवस्थित पद्धतीने याची जर ऑइलची मोठ्या प्रमाणामध्ये जर निर्मिती केली तर ह्याचा बाजार ऑलरेडी एस्टॅब्लिश मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे एकत्रितपणे जर शेतकरी एकत्र आले, त्यांनी ग्रुप्स तयार केले आणि त्याच्यानंतर हा प्रयत्न झाला तर हा यशस्वी होईल, वैयक्तिक कोणी झाल्यापेक्षा. हा, निश्चितच. माझं तुम्हाला सर्वांना असं सजेशन आहे की वैयक्तिक स्तरावर शेती न करता, कारण जे मागं तुम्ही जे डिस्टिलेशन युनिट बघत आहात, आपण 1 टन कॅपॅसिटी जर डिस्टिलेशन युनिट जर उभा करतो म्हणलं तर साधारणतः आपण 50 ते 60 एकर पर्यंत आपण सुगंधी वनस्पतीची लागवड करू शकतो. आणि पावसाळ्याचा कालावधी जर सोडला साधारणतः जून, जुलै, ऑगस्टचा, तर साधारणतः सप्टेंबर पासून ते मे पर्यंत म्हणजे साधारणतः 9 ते 10 महिन्यामध्ये, 8 ते 9 महिन्यामध्ये आपण साधारणतः 60 ते 70 एकर पर्यंत एका युनिटवर आपण तेलाची निर्मिती किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग स्वरूपात ज्याला आपण करार शेती म्हणतो, मग शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे येऊ शकतात, शेतकरी गट पुढे येऊ शकतात आणि युनिटची उभारणी करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा गट शेती सुगंधी वनस्पतीची केली तर ती अधिक फायदेशीर राहील असं मला वाटतं. फायदेशीर असेल ह्या दृष्टिकोनातून एक वेगळा विचार करायला काही हरकत नाही. यानंतर जसं आपण आता एवढी सर्व चर्चा करत होतो की म्हणजे लागवडीपासून तर तेलाच्या उत्पादनापर्यंत, बाजार उपलब्धतेपर्यंत आणि बाजारभावापर्यंत सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये किंवा प्रक्रिया असेल ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने इथलं एखादं प्रशिक्षण म्हणा किंवा त्याबद्दलच्या संधी उपलब्ध कशा करून देऊ शकतो, याच्याबद्दल काय करता येईल? आता याच्यामध्ये आपण साधारणतः 2022ला आपण जेव्हा कोरोना काळामध्ये हे युनिट उभं केलं तर सातत्यानं आपण याच्यावर प्रशिक्षण वर्ग घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण जे वेगळे इंटरेस्टेड तरुण उद्योजक असतील किंवा ऑइल खरीददार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आपण इथं अनेक 2 ते 3 वेळाच इथं बोलवलेलं आहे. आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना त्याची लागवड कशा पद्धतीनं करायची, त्यानंतर ऑइल निर्मिती कशा पद्धतीनं करायची, त्याचा ऑइलची विक्री कशा पद्धतीनं करायची, ह्या बाबतीत इतंभूत प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्र सगोळी मार्फत आपण शेतकऱ्यांना देत आहोत. त्यासोबतच लागवड जर करायची म्हटलं तर त्याला क्वालिटी प्लांटिंग मटेरियलची उपलब्धता असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडं सध्या कृषी विज्ञान केंद्र सगरोळी इथं पामारोजा असेल, त्यानंतर लेमन ग्रास असेल, सिट्रोनिला असेल, ह्या तिन्ही सुगंधी वनस्पतीचं प्लांटिंग मटेरियल म्हणजे लागवडीसाठी लागणारं जे काही सीड असेल किंवा त्याच्या रूट स्लिप्स असतील ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते शेतकऱ्यांना आपण रास्त दरामध्ये त्या या ठिकाणी उपलब्ध करून देतो. म्हणजे एक प्रशिक्षणाचा भाग झाला, दुसरा प्लांटिंग मटेरियल उपलब्धतेचा भाग झाला आणि तिसरा भाग म्हणजे तेलाची निर्मिती केल्यानंतर ह्याची विक्री कुठं करता येईल ह्यासाठी त्या शेतकऱ्यांना त्या खरीददार कंपन्यापर्यंत आपण त्यांचं मार्केट उपलब्ध करून त्यांना देत आहोत. आणि एकंदरीतच वेगवेगळ्या टप्प्यामध्ये याचं जे काही टोटल जी व्हॅल्यू चेन आहे त्या व्हॅल्यू चेनच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण कृषी विज्ञान केंद्र सगोळीकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपण करत आहोत. आपल्या भागामधले जर काही इच्छुक शेतकरी असतील, नांदेड जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये त्याच्या संदर्भात जर काही माहिती लागत असेल तर तुम्ही संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे संपर्क करून आपण इतंभूत माहिती ह्या शेतीविषयी आपण जाणून घेऊ शकतो. वनस्पती शेतीमध्ये जसं आपण आताच पामारोजाबद्दल डिटेल माहिती घेतली, तशीच हे जे क्रॉप आहे याचा सुगंधी वनस्पती शेतीमध्ये आणि तेलाच्या उत्पादनामध्ये कसा फायदा होतो, याची लागवड कशी करतात याच्याबद्दल थोडंसं सांगा. शेतकरी मित्रांनो, आपण आज ज्या प्रक्षेत्रावर इथं उभं आहोत ते एक सुगंधी वनस्पती सिट्रोनिला नावाचं एक वनस्पती आहे. आणि ह्या वनस्पतीचा मुख्यत्वे करून जो याच्या तेलाचा जो उपयोग आहे तो मॉस्किटो म्हणजे ज्याला आपण मच्छर म्हणतो त्या रिपेलंट किंवा ते भगवण्यासाठी जे आपण कॉईल घरी घरगुती वापरासाठी वापरतो किंवा त्याचे जे लिक्विड्स वापरतो त्याच्यामध्ये ह्या वनस्पतीच्या तेलाचा मुख्यत्वे करून उपयोग होतो. आता ह्या जी सिट्रोनिला नावाची जी वनस्पती आहे ही पण एक बहुवार्षिक वनस्पती आहे. म्हणजे आपण एकदा याची लागवड केल्यानंतर साधारणतः आपण
4 ते 5 वर्षापर्यंत आपण याचं सातत्यानं उत्पादन आपण ह्या सिट्रोनिला नावाच्या सुगंधी वनस्पतीचं घेऊ शकतो. आता याची जी लागवड पद्धत आहे ते साधारणतः आपण जसं ऊस पिकाला सरी वरंबे करतो त्या पद्धतीने आपण साधारणतः सरी वरंबे 2 फुटावर करून घ्यायचे आणि 2 ओळीमध्ये 2 फूट आणि 2 झाडामध्ये 2 फूट 2 बाय 2 वर आपल्याला ह्याचे ज्या रूट स्लिप्स असतात म्हणजे ह्याची जी मुळं असतात ते ह्याच्या मुळामधल्या ज्या मुळाचे जे ठोंब म्हणतो आपण ते मुळाचे ठोंब काढून त्याचे रूट स्लिप आपण वेगळे करून ते 2 बाय 2 वर आपण साधारणतः याची लागवड ह्या ठिकाणी करू शकतो. आता 2 बाय 2 वर जर आपण याची लागवड जर केली तर साधारणतः आपल्याला 1 एकरसाठी 2 बाय 2 वर लागवड करण्यासाठी आपल्याला रूट स्लिपची आपल्याला 1 एकर लागवडीसाठी आवश्यकता असतं. आणि ह्याची जी लागवड आहे या पिकाची आपण साधारणतः जून महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याकडे पाण्याची जर उपलब्धता असेल तर आपण जून पासून फेब्रुवारी महिन्यामध्ये पर्यंत आपण कधी या पिकाची लागवड करू शकतो. परंतु आपण याचं जर आदर्श लागवडीचा कालावधी जर बघितला साधारणतः पावसाळ्यामध्ये जून जुलै ऑगस्ट हे महिने अतिशय योग्य आहेत. हिवाळी हंगामामधले ऑगस्ट आणि आपलं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ही 2 महिने या पिकाच्या लागवडीसाठी अतिशय योग्य आहेत. आता ह्याची जी लागवड केल्यानंतर तुम्ही बघत असाल ह्याची जी वाढ आहे ते पहिले लागवड झाल्यानंतर अतिशय स्लो वाढ असतं. साधारणतः पहिली कापणी आपल्याला ते याच्या पिकाची होण्यासाठी साधारणतः 5 महिने 5 ते 5.5 महिने हे पीक घेतं आणि साधारणतः पुढच्या ज्या कापणी आहेत ते आपण साधारणतः 2.5 ते 3 महिन्याला एक कापणी आपण या पिकाची घेऊ शकतो. आणि सरासरी जर आपण जर विचार केला वर्षभरामध्ये म्हणजे साधारणतः पहिल्या वर्षी 3 कापण्या होतील आणि दुसऱ्या वर्षीपासून आपण सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी आपण या पिकापासून 4 कापण्या आपण या पिकाच्या घेऊ शकतो. आणि याचा जो पाला आहे या पाल्यापासून आपण तेलाची निर्मिती करतो आणि एका कापणीला साधारणतः आपण एक कापणी जर केली 1 एकर क्षेत्राची तर साधारणतः कमीत कमी 3 ते मॅक्झिमम आम्ही 4 टनापर्यंत याचं पाल्याचं उत्पादन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आपण ह्याचं जे डिस्लेशन युनिटमध्ये तेल जर काढलं तर साधारणतः आपल्याला या तेलापासून म्हणजे 0.8 ते 1% आपल्याला रिकव्हरी म्हणजे 1 टन जर पाला आपण जर त्या ठिकाणी तेल निर्मितीसाठी जर नेला तर साधारणतः आपल्याला 8 ते 10 किलो पर्यंत आपल्याला याचं तेलाचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि एकूण जर आपण 4 कापण्या जर पकडल्या तर साधारणतः आपल्याला वर्षभरामध्ये 12 ते 16 टनापर्यंत पाला आपल्याला तेल निर्मितीसाठी या पिकापासून मिळतो. आणि साधारणतः 7 ते 8 किलो जर आपण जर तेल पकडलं तर साधारणतः 100 ते 130 किलो पर्यंत आपल्याला 1 एकर मधून आपण तेलाची निर्मिती आपण ह्या पिकापासून करू शकतो. आणि याचा जर सध्याचा आता बाजारभाव जर बघितला तर साधारणतः मार्केटमध्ये 1000 रुपयापासून 1200 रुपये प्रति किलो ह्याच्या तेलाची मागणी बाजारामध्ये आहे. आणि 1 एकर पासून आपण सरासरी याचं जर उत्पन्न जर बघितलं तर साधारणतः 1 लाखापासून ते 1,30,000 आपण याचं तेलाचं आपल्याला उत्पन्न मिळतं. आणि लागवडीचा खर्च जर आपल्याला जर याच्यातून मायनस केला तर साधारणतः आपल्याला निव्वळ नफा या पिकापासून 50,000 ते 75 ते 80,000 शेतकऱ्याला 1 एकर मधून अतिशय कमी पाण्यावर कमी व्यवस्थापनामध्ये हे साधारणतः आपल्याला निव्वळ नफा देऊन जाणारा आपल्या भागामधलं एक चांगलं पीक शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकतं. आपण ज्या प्रक्षेत्रावर आज इथे उभा आहोत तो म्हणजे एक पामारोजा नावाचं हे पीक आहे ज्याला आपण ग्रामीण बोली भाषेमध्ये आपण तिखाडी म्हणतो सर्वसाधारण भाषेमध्ये. तर हे जे पामारोजा आहे एक सुगंधी वनस्पती आहे आणि ह्याचं जे तेल इसेन्शियल ऑइल आहे त्याला मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याला मागणी आहे. तर शेतकरी मित्रांनो हे जे तुम्ही पीक पाहत आहात तर आम्ही जे भारत सरकारचं जे सीमॅप नावाचं हे जे संशोधन केंद्र आहे त्यांच्याकडून आम्ही हे PRC1 नावाचं जी व्हरायटी आहे ह्या पामारोजाची ह्याचं आम्ही PRC1चं हे बियाणं आणलेलं आहे. आणि ह्या बियाणं आणून आम्ही त्याची नर्सरी बनवली सुरुवातीला. आणि नर्सरी बनवून त्याचे साधारणतः 1 ते 1.25 महिन्याची रोपं बनवल्यानंतर या प्रक्षेत्रावर आपण त्याची रोपाची लागवड आपण साधारणतः 2 ओळीमध्ये 1.5 फूट आणि 2 रोपामध्ये 1.25 फूट अशा पद्धतीने आम्ही याची लागवड केलेली आहे. आता ह्याची जी लागवड आहे ते आपण साधारणतः वर्षभरामध्ये जी उन्हाळ्याचं तीव्र उष्णतेचे जे महिने आहेत म्हणजे मार्च एप्रिल मे महिना सोडून आपण साधारणतः जून पासून ते फेब्रुवारी पर्यंत आपण कधी पण या पिकाची लागवड आपण या पामारोजाची करू शकतो. विशेष करून पावसाळी जो हंगाम आहे म्हणजे जून जुलै किंवा हिवाळी हंगाम आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर ही 4 महिने अतिशय याच्या लागवडीसाठी योग्य आहेत. आता
ह्याची जी नर्सरी झालं, याचं लागवड कशा पद्धतीनं झालं, तर साधारणतः ह्याची जे पाणी देण्याची पद्धत आहे या पिकाला, तर आपण साधारणतः 1.5 बाय 1.25 फुटावर सऱ्या करून लागवड केलेली आहे. आणि आपल्याकडे जे स्प्रिंकलर जी पद्धत आहे पाणी देण्याची, स्प्रिंकलर किंवा पाटाना अशा कुठल्याही पद्धतीने आपण याला पाणी देऊन त्या पिकाला आपण पाणी देऊ शकतो. तर हे जे पीक आहे तर साधारणतः याची जे पेरेनियल पीक आहे, म्हणजे बहुवार्षिक पीक आपण याला म्हणूया. आता एकदा लागवड केल्यानंतर आपण ह्याचं सातत्यानं दरवर्षी आपल्याला लागवड करायची गरज नाही. सतत 4 ते 5 वर्षापर्यंत आपण या पिकाचं यशस्वीरित्या उत्पादन घेऊ शकतो. आता ह्याची जी कापणी आहे, साधारणतः लागवड केल्यानंतर पहिली कापणी साधारणतः आपल्याला 3.5 ते 4 महिने आपल्याला हे पीक घेतं. आणि त्यानंतर ज्या पुढच्या कापण्या आहेत ते साधारणतः 2.5 ते 3 महिन्याला आपण या पिकाच्या पुढच्या कापण्या घेतो. एकंदरीत वर्षभराचा जर विचार केला तर ह्या पिकापासून आपण साधारणतः वर्षभरामध्ये यशस्वीरित्या कमीत कमी 4 कापण्या ते जास्तीत जास्त 5 कापण्या आपण या पिकापासून याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. हे जे पीक आहे सर, आपल्या भागामध्ये आपण जसं बघतो की इथे सोयाबीन अशा प्रकारची जी पारंपरिक शेती जास्त प्रमाणात होते, तर आपल्याला असं वाटतं का की या पिकाचं अर्थकारण जर आपण जुळून आणलं इथे, तर हे एक यशस्वी पीक म्हणून आपण एक पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतो? निश्चितच. आता आपल्याकडे आपला मराठवाड्याचा जो भाग आहे, विशेष करून आपण हंगामी पिकं इथं मोठ्या प्रमाणामध्ये घेतो. म्हणजे खरीपामध्ये सोयाबीन असेल, रब्बीमध्ये चना असेल. आणि ह्याचं जर तुम्ही बघितलं असाल ते बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्याला अपेक्षित उत्पन्न त्यापासून मिळत नाही, उत्पादकता खूप कमी खालावलेली आहे. तर असे हे बदलत्या वातावरणामध्ये पीक धरणारे पिकं आहेत. म्हणजे जास्त पाऊस झाला असेल किंवा कमी पाऊस असेल, पाण्याची टंचाई असेल किंवा ओला दुष्काळ असेल किंवा बदलतं वातावरण असेल, गारपीट असेल, ह्या सगळ्याच बदलत्या परिस्थितीमध्ये हे यासारखी जी पिकं आहेत ते आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. आणि याचं जर तुम्हाला मग अर्थकारण जर सांगायचं झालं तर साधारणतः मी जसं सांगितलं तुम्हाला, वर्षभरामध्ये आपण याच्या कमीत कमी 3 महिन्याला एक जरी कापणी पकडली तर साधारणतः आपण वर्षभरामध्ये कमीत कमी आपण 4 कापण्या याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत याच्या वर्षभरामध्ये 1 वर्षामध्ये 4 कापण्या आपण घेतलेल्या आहेत. आणि 1 एकर क्षेत्रामधून साधारणतः आपण एका कापणीला कमीत कमी 8 टन आणि मॅक्झिमम 10 टनापर्यंत त्याचा आपण म्हणजे पाल्याचा हार्वेस्ट आपण याच्यातून उत्पादन, बायोमास आपण जे काही ओला ज्याच्यापासून आपण तेलाची निर्मिती करणार आहोत, तर 1 एकर मधून साधारणतः 8 ते 10 टनापर्यंत एका कापणीमधून आपण याचं उत्पन्न घेतलेलं आहे. म्हणजे 4 कापण्याचा जर आपण एकंदरीत जर हिशेब लावला तर साधारणपणे 32 ते 40 टनापर्यंत आपण याच्यामधून बायोमास जे म्हणतो आपण, ज्याच्यापासून आपण तेलाची निर्मिती करणार आहोत, तर आपण त्याच्यापासून साधारणतः 32 ते 40 टनापर्यंत पाला आपण 4 कापण्यामधून वर्षभरामधून घेऊ शकतो. आणि एका टनाला आपण जे काही मागच्या 2 वर्षामध्ये प्रयोग आपण घेतलेले आहेत या पिकामध्ये, तर 1 टनाला आपण साधारणतः कमीत कमी मिनिमम 3 किलो पासून ते 5 किलो पर्यंत आपण याचं तेलाचं उत्पादन आपण घेतलेलं आहे. आता कमीत कमी 3 ते 4 किलो जरी उत्पादकता आपण जर पकडली तर वर्षभरामध्ये आपल्याला साधारणतः 4 कापण्यामधून साधारणतः 96 किलो ते 120 किलो पर्यंत आपण याचं तेलाची निर्मिती आपण या पामारोज ऑइलची आपण करू शकतो. आणि साधारणतः आजचं याचं जे मार्केट व्हॅल्यू आहे तर साधारणतः याचं 2250 पासून ते 2500 रुपये प्रति किलो या तेलाला याची मागणी आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर अर्थकारण जर बघितलं याचं, या पिकाचं, तर साधारणतः 2 लाखापासून ते 2.5 लाखापर्यंत आपल्याला शेतकऱ्याला याच्यापासून उत्पन्न या पिकापासून वर्षभरामध्ये मिळू शकतं. आणि या पिकाचा आम्ही लागवड खर्च काढला आहे. याचं म्हणजे नर्सरी बनवणं आहे, जमीन तयार करणं आहे, लागवड करणे आहे किंवा डिस्टिलेशन युनिटच्या माध्यमातून तेलाची निर्मिती करणं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत आपण 1 एकरचा जर लागवडीचा खर्च बघितला तर साधारणतः 80,000 पासून ते 1 लाख रुपयापर्यंत आपल्याला 1 एकरच्या लागवड आणि तेल काढण्याचा आपला एकंदरीत खर्च आहे. तर आपण या पिकाचा निव्वळ नफा जर बघितला तर साधारणतः आपल्याला 1 लाखापासून ते साधारणतः 1.25 लाखापर्यंत आपल्याला मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत आपण निव्वळ नफा शेतकऱ्याला या वर्षभरामध्ये या पिकापासून मिळू शकतो. आणि दुसरा फायदा म्हणजे याचा असा आहे की आपल्याला 1 वर्ष या पिकाची जर लागवड केली तर आपल्याला दरवर्षी लागवड करायची याला काही आवश्यकता नाही. आपल्याला कापणी झाल्यानंतर काय करायचं आहे, त्याला खताची मात्रा म्हणजे जेव्हा आपण रोपाची लागवड करतो त्यावेळेस एकदा खतं द्यायची आहेत, 10-26-26 किंवा डीएपी सारखं 1 बॅग आपण आणि युरियाची 1 बॅग आपण दिलं तर त्याला पुरेसं आहे. त्यानंतर प्रत्येक कापणीनंतर आपण याला 1 बॅग अमोनियम सल्फेट आणि 1 बॅग 10-26-26
अशा पद्धतीचं आपण खत दिल्यानंतर याचं प्रचंड प्रमाणामध्ये चांगली वाढ होतं आणि आपल्याला सरासरी 1 एकर मधून 1 ते 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्याला निव्वळ नफा आपल्याला ह्या पिकापासून मिळू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पारंपरिक शेतीपेक्षा या शेतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना कसं मिळवता येईल या पद्धतीचं हे सगळं अर्थकारण या ठिकाणी आहे.